आजचा युवक हाच उद्याच्या वैभवशाली भारताचा सुजाण नागरिक। त्यासाठी 18 ते 21 या वयोगटातील नवयुवकांनो आपली मतदार नोंदणी आजच करून घ्या। दिनांक 1 जानेवारी 2017 रोजी 18 वर्ष पूर्ण झालेल्या मतदारांसाठी ही आहे एक संधी। सक्षम लोकशाही टिकवण्यासाठी, निवडणूक प्रक्रिया निकोप होण्यासाठी ही मोहीम आहे निर्दोष मतदार यादी तयार करण्यासाठी। दिनांक 1 जुलै ते 31 जुलै 2017 या काळात सुरू आहे मतदार नोंदणी मोहीम। केंद्रीय निवडणूक आयोग दिल्ली आणि अहमदनगर जिल्हा निवडणूक प्रशासन येत आहे आपल्या महाविद्यालयात मतदार नोंदणीचे फॉर्म आणि कॅम्पस अँबॅसिडर घेऊन। येत्या शनिवार दिनांक 22 जुलै 2017 ला आवर्जून जा आपल्या नेहमीच्या मतदान केंद्रात। तिथं आपल्या विधानसभा मतदारसंघात उपस्थित असतील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बूथ लेव्हल ऑफिसर BLO। तेव्हा मतदार नोंदणी करा आणि जागृत लोकशाहीचे सजग नागरिक बना। अधिक माहितीसाठी आणि नो वोटर टू बी लेफ्ट बिहाइंड या भारत निवडणूक आयोगाच्या ब्रीदवाक्यानुसार या मोहिमेत सहभागी होण्यासाठी आमची सर्व सोशल मीडिया पेजेस लाईक करा। नमस्कार, मी अभय महाजन, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अहमदनगर, आपल्याशी निवडणुकीच्या तयारीबाबत काही बोलू इच्छितो। भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार अहमदनगर जिल्ह्यात 1 जुलै ते 31 जुलै या कालावधीत मतदार नोंदणीची विविध विशेष मोहीम आपण घेतोय। या मोहिमेंतर्गत ज्या मतदारांचं वय दिनांक 1 जानेवारी 2017 रोजी 18 वर्ष पूर्ण झालं आहे अशा सर्व मतदारांची नावे यादीत समाविष्ट करण्याकरता आपण विशेष प्रयत्न करतोय। अहमदनगर जिल्ह्यातील एकूण सर्व 169 महाविद्यालयांच्या प्राचार्य, निवडणूक नोडल अधिकारी तसेच महाविद्यालयातील खास आपण ज्यांना कॅम्प अँबॅसेडर म्हणून नेमणूक केलेली आहे यांच्यामार्फत सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मतदार नोंदणीचा विशेष कार्यक्रम हातात घेण्यात आलेला आहे। या कामासाठी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व 12 विधानसभा मतदारसंघातील एकूण 3599 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ज्यांना आपण BLO म्हणतो अशा अधिकाऱ्यांची नेमणूक आपण केलेली आहे आणि ते आवश्यक त्या फॉर्म्स आहेत मागणी करण्याकरता या केंद्रांवरती वेगवेगळ्या वेळी उपस्थित आहेत। आणि खास यांच्याकरता आपण काही स्पेसिफिक दिवस पण दिलेले आहेत ज्या दिवशी हे दिवसभर तिथे उपस्थित राहणार आहेत आणि ते फॉर्म्स भरून घेणार आहेत। हा दिवस म्हणजे 22 जुलै 2017 रोजी हा एक स्पेशल दिवस राहणार आहे ज्या दिवशी सर्व विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवरतील 3599 मतदार केंद्रावरील BLOs तिथे उपलब्ध राहतील, फॉर्म्स देतील आणि ते भरून घेतील। या सर्व कामगिरीमध्ये, या सर्व कामांमध्ये नागरिकांनी सहभाग घ्यावा। ज्या ज्या लोकांचे फॉर्म्स भरायचे राहिलेले आहेत, खास करून महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच इतरही, या लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे व फॉर्म्स भरून द्यायचे आहेत। आणि निवडणुकीचा हा फार महत्त्वाची बाब आहे। या ज्यांची नावं याच्यात येतील त्यानंतर जी आपली यादी प्रसिद्ध होईल त्याच्यामध्ये त्यांची नावं येतील आणि त्यामुळे आपल्याला या सर्व निवडणुका चांगल्या प्रकारे भयमुक्त वातावरणात पार पाडता येतील। नागरिकांनी याच्यात सहकार्य करायचं, भाग घ्यायचा अशी मी त्यांना विनंती करीन। याशिवाय आपल्या या मोहिमेची माहिती वेबसाईटवरती तसंच अहमदनगर जिल्ह्याचं जे फेसबुक पेज आहे त्याच्यावरती डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर अहमदनगर असं त्याचं नाव आहे, त्याच्यावरती आपल्याला मिळेल आहे। त्याच्यावरती आपली काही गरज असेल, आपली काही माहिती असेल ती आपण टाकावी, त्याच्या दृष्टीने आम्ही कार्यवाही करून घेऊ। तसंच ट्विटर पेजला आपण जर फॉलो करू शकलात तर त्याच्यावरती सुद्धा आपला सहभाग होतोय याची आम्हाला जाणीव होईल आहे। याबरोबरच नोंदणीबरोबरच इतरही काही मोहिमा ज्या आपण घेतो आहे त्याच्यामध्ये मतदारांची वगळणी, मतदारांच्या नावांमध्ये तपशिलामध्ये जर काही त्रुटी असतील तर त्या दुरुस्त करणे यासुद्धा मोहिमा घेतोय। याचे सुद्धा फॉर्म्स अवेलेबल राहणार आहेत। नागरिकांनी या सर्व मोहिमेमध्ये सहभाग घ्यावा, आपली नावं नोंदीत करून घ्यावीत, त्रुटी असतील तर त्या काढून घ्याव्यात व मतदार यादीला निर्दोष बनवावा अशी मी आपल्याला विनंती करतो। धन्यवाद।